श्री स्वामी समर्थ. भक्त हो, उद्या सोमवती अमावस्या आहे, म्हणजेच दर्श पिठोरी सोमवती अमावस्या. कोणताही अमावस्या जर सोमवारी येत असेल तर त्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक व्रताला खूप महत्त्व दिले गेले आहे. आज मी तुम्हाला सोमवती अमावस्या व्रतकथा सांगणार आहे. एका गावामध्ये एक सावकार राहत होता. त्याला 7 मुले व 1 मुलगी होती. 7ही मुलांचा विवाह झाला होता. रोज सकाळी त्यांच्या घरी एक ब्राह्मण भिक्षा मागण्यासाठी त्यांच्या घरी रोज सकाळी येत असे आणि मग त्या 7ही सुना आणि सासू असे मिळून त्या ब्राह्मण भिक्षुकाला भिक्षा घालत असे. त्यानंतर ब्राह्मण त्यांना आशीर्वाद देत असे, पतिव्रता भव, सौभाग्यवती भव. त्यानंतर त्या घरातील मुलगी ब्राह्मण भिक्षुकाला भिक्षा घालण्यासाठी पुढे येई. भिक्षा घालून झाल्यानंतर तो ब्राह्मण तिला आशीर्वाद देई, तुला सौभाग्यप्राप्ती कधी होणारच नाही, तू विधवाच राहणार, असा आशीर्वाद देत असे. त्यांचा आशीर्वाद ऐकून त्या मुलीस खूप वाईट वाटत असे. त्यांचे बोलणे तिला मनाला लागत असे. असेच रोजचे व्हायचे. मग एक दिवस काय झाले, तिने आपल्या आईला जाऊन सांगितले, अगं आई, तो ब्राह्मण तुला, वहिनींना खूप छान आशीर्वाद देतो आणि मला सौभाग्यवती मिळणार नाही, तू विधवा राहणार, असा का आशीर्वाद देतो? त्यांचे बोलणे मला खूप मनाला लागते. त्यावर आई म्हणते, अगं तू रोजच्या प्रमाणे त्यांना उद्या पण भिक्षा घाल आणि ज्यावेळेस तू भिक्षा घालेल आणि ते तुला असा आशीर्वाद देईल त्यावेळेला मी याच्या मागचे कारण त्याला नक्कीच विचारेन. असे म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी परत ब्राह्मणजी येतात. 7ही सुनानंतर ती मुलगी भिक्षा घालते व तिला रोजच्या प्रमाणे तेच आशीर्वाद देतात. त्यावर त्या मुलीची आईने त्या ब्राह्मणास विचारते, ब्राह्मणजी, तुम्ही माझ्या मुलीला असा का आशीर्वाद देता? त्यावर ते ब्राह्मण म्हणतात, तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्य हे नाहीच आहे, ती विधवा राहणार आहे, हे मला माहीत आहे, म्हणूनच मी तिला असा आशीर्वाद देतो. यावर त्या मुलीची आई ब्राह्मणजींना म्हणते, ब्राह्मणजी, यावर काहीतरी उपाय असेलच ना, कृपया करून मला उपाय सांगावे. त्यावर तो ब्राह्मण बोलतो, यावर एकच उपाय आहे. इथून खूप लांब अंतरावर दूर गावामध्ये एक सोना धोबी म्हणून बाई राहते. तिने जर का हिच्या लग्नामध्ये येऊन आशीर्वाद दिला तर हिचा सौभाग्य टिकू शकते. तिच्या आशीर्वादामुळे हिच्या पतीचा जीव वाचवू शकतो, असे सांगून ते ब्राह्मण निघून जातात. त्यानंतर आई घरामध्ये येऊन 7ही मुलांना बोलावते आणि ब्राह्मणाने सांगितलेला विषय त्या मुलांना सांगते आणि म्हणते, आपल्या बहिणीला तुम्ही सोना धोबणकडे घेऊन जायचं आहे, तिचे गाव खूप लांब आहे. त्यावर 6 मुले नकार देतात आणि 7वा मुलगा मात्र तिला घेऊन जाण्यासाठी तयार होतो. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बहीण आणि भाऊ मिळून सोना धोबणला भेटण्यासाठी तिच्या गावाला रवाना होतात. सोना धोबणचे गाव खूप लांब असल्यामुळे ते चालून दमतात आणि थोडी विश्रांती घेण्यासाठी एका नदी किनाऱ्यावर झाडाखाली जाऊन बसतात. थोडा वेळ ते शांत बसले असतात. इतक्यातच त्या झाडाखालून एक साप बाहेर येतो. तितक्यात त्या बहिणीची नजर त्या सापावर पडते आणि ती आपल्या भावाला म्हणते, अरे दादा, ते बघ, तिथे साप आहे आणि तो साप झाडावर चढण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या झाडावरती एका पक्ष्याचे घरटे आहे आणि त्या घरट्यामध्ये छोटे छोटे पिल्ले देखील आहेत. मला वाटते तो साप त्या पिल्लांना आता खाणार आहे, त्यासाठीच तो झाडावर चढत आहे. त्यावर तो भाऊ लगेचच त्या सापाला मारतो आणि एका टोकरीच्या आतमध्ये घालून तिथेच ठेवतो. थोड्याच वेळाने त्या पिल्लांचे आईवडील तिथे येतात आणि पाहतात की इथे सर्व काही ठिकाणी रक्त पडले आहे. आपल्या पिल्लांना कोणीतरी मारले आहे का, असे वाटून ते दोघे त्या बहीण भावाच्या पायाला चोच मारायला लागतात. त्यावर ती मुलगी तिथे पडलेली टोकरी उचलते आणि त्याखालील मेलेलं साप त्या पक्ष्यांना दाखवते. हे बघा, आम्ही ह्या सापाला मारले आहे, तुमच्या पिल्लांना तो खाणार होता, त्यामुळे आम्ही त्याला मारले आहे आणि हे रक्त तुमच्या पिल्ल्याचे नसून त्या सापाचे आहे. हे पाहून त्या पक्ष्यांना समाधान वाटते. ते खूप आनंदी होतात. आपल्या पिल्ल्यांचा जीव वाचवला ह्यामुळे ते खूप आनंदी होतात. त्यावर ते पक्षी म्हणतात, आज तुम्ही आमच्या पिल्लांचा प्राण वाचवला आहात, यामुळे आम्ही देखील तुम्हाला काहीतरी मदत करू इच्छितो. त्यावर ते दोघे पक्षी आपल्या पाठीवर बसून
त्या बहिणी भावांना सोनाधोबनच्या गावापर्यंत नेऊन पोहोचवतात. सोनाधोबनचे परिवार देखील खूप मोठे असते. तिच्या घरामध्ये तिचा मुलगा, तिची सून असे सर्व काही कुटुंब राहत असते. ते दोघे बहीण भाऊ त्याच गावामध्ये एक भाड्याचे घर घेऊन राहायला सुरुवात करतात. त्यानंतर ती मुलगी रोज रात्री सोनाधोबनच्या घरी स्वयंपाकासाठी जात असे. तेथील सर्व काम आवरून सकाळ व्हायच्या अगोदर आपल्या घरी परत येत असे. इकडे सोनाधोबन आपल्या सुनांना म्हणते, अरे वा, तुम्ही रोजच्या प्रमाणे एकमेकींसोबत वाद घालत नाही. तुमचे वाद करण्याचे प्रमाण आता खूप कमी झाले आहे. काय कारण आहे? काय विशेष आहे? तुमच्यामध्ये एवढी एकी कशी काय निर्माण झाली आहे? त्यावर त्या दोघीही सुना म्हणतात, अहो सासूबाई, आपल्या घरातील कामे सर्व आता होत आहेत. आम्हाला वाटलं आम्ही उठण्याच्या अगोदरच सर्व कामे आवरून ठेवता, म्हणून आता कामासाठी आम्ही भांडतच नाही. मग वाद कशाला होणार? असे म्हणून ते शांत होतात. त्यावर सासू म्हणते, मी तर काहीच करत नाही. मग हे काम कोणी करतं? मग ती सासू ठरवते, म्हणजे सोनाधोबन ठरवते, आता ह्याचा उलगडा तर व्हायलाच पाहिजे. तुम्ही देखील घरातील कामे करत नाही, मीही करत नाही, मग घरातील कामे करतं तरी कोण? तर ती रोजच्या प्रमाणे त्या रात्री जागे राहण्याचे मनाशी ठरवते आणि त्या रात्री ती जागीच राहते. नित्य नियमाप्रमाणे सावकारची मुलगी सोनाधोबनच्या घरी येते आणि घरातील कामे आवरण्यास घेत असते. त्या रात्री सोनाधोबन जागीच असते. तिथे ती येऊन पाहते तर तिच्या घरामध्ये एक मुलगी काम करत आहे. ती तिच्या जवळ येऊन तिचा हात पकडते आणि तिला विचारते, अगं तू कोण आहेस आणि आमच्या घरातील कामे तू का करतीस? तेव्हा सावकारची मुलगी ब्राह्मणाचे सर्व बोलणे त्या सोनाधोबिनीस सांगते आणि म्हणते, तुम्ही जर मला तुमची सोमवती अमावस्येच्या व्रतकथाचा फळ दिलात, तुम्ही आशीर्वाद दिलात, तर माझे सौभाग्य वरदानामध्ये रूपांतर होणार आहे. मला देखील अखंड सौभाग्यवती भवचा आशीर्वाद मिळणार आहे. माझा पतीचा प्राण तुमच्या आशीर्वादाने वाचणार आहे. ब्राह्मणजीने सांगितलं आहे की तुम्ही सोमवती अमावस्येची व्रत खूप मनापासून करता. त्याचे फळ देखील तुम्हाला मिळत आहे. तुमचे सौभाग्य दृढ आहे. त्यावर सोनाधोबन म्हणते, हो, आवर्जून येईन आणि तुला आशीर्वाद देखील देईन. तुझे लग्न ठरल्यावर मला नक्कीच बोलावणे कळव. यावर हे ऐकून ते बहीण भाऊ आपल्या घरी म्हणजेच आपल्या गावी परत येतात. घरी आल्यानंतर आपल्या बहिणीसाठी छान असा मुलगा देखील शोधतात आणि लग्नाची तारीख देखील पक्की करतात. इकडे लग्नाचे निमंत्रण देखील सोनाधोबीला पाठवले जाते. ठरलेल्या तारखेला लग्न सोहळा चालू होतो. लग्न चालू असतानाच अचानक तिथे एक साप येतो आणि नवऱ्या मुलग्याच्या पायाला चावा घेतो. साप चावल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. तिथे सोनाधोबी देखील आली असते. तिने संकल्पयुक्त आपले सोमवती नियमाप्रमाणे व्रत केले असते आणि ते दूध ते त्या मुलास पाजविते आणि तो नवरा मुलगा पुन्हा जिवंत होतो. हे सर्व काही सोमवती अमावस्येच्या व्रतामुळे होते. तर भक्त हो, अशी आहे सोमवती अमावस्याची व्रतकथा. त्यानंतर ती मुलगी आणि सावकाराच्या 7ही सुना संकल्पयुक्त सोमवती अमावस्या व्रत करण्यास सुरुवात करतात. तर इतके महत्त्वदायी हे सोमवती अमावस्याची व्रतकथा आहे. तुम्हाला ही कथा खरंच आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये शिवशंकर या नावाचा जयघोष करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.